वांगो एक पोतं 2 पोतं हलका डबा वांगी भरलेला वांगी भरली त्यातच मिक्स केली एकात कसं होईल ते होते घाबरले की रे तू आता गेल्याबरोबर काढणार आहे लगेच मग फ्रीज मध्ये ठेवणार ना हे वांगी पिशवी ठेवू का हा ठेव तशी साईडला आणि तुला पिशवी मग आता मलाच सगळ्या पिशव्या देतेस किती वाजले उसळ कशाला बास की आम्हाला हेच त्या उसळ ठेवून आणले ते कोण तुम्ही खा कारण आता याची भाजी केलेली आहे मेथीची डबल भाजी काही करणार प्रवासात आम्ही जास्त काही खात पण नाही बास एकच भाजी कशात ठेवलंस चिकन चिकन काय करते बाळ बाबांचा मोबाईल नो बेबी सबनाज कमिंग दुपारचं 11:15 वाजत आणि आता आम्ही कोल्हापुरातनं निघतोय छत्तीसगडला जाण्यासाठी सगळं तयार वगैरे झालोय आम्ही बॅगा ठेवायलाच खूप टाइम गेला अर्धा 1 तास बॅगा कारमध्ये भरण्यातच गेला चला अर्शू चला अर्शू टाटा चला कोल्हापूरला बाय बाय करायचा टाइम आलाय पायात ठेवा इकडच्या साईडला जागा आहे थोडी कुठल्या पाय रडू नकोस मम्मी काळजी घे तब्येतीची परत येतोय आम्ही 5-6 महिन्यात म्हणजे तू रडू नकोस चला बंद कर आठवण काय झालं काय म्हटलंस आठवण कमी नाही होणार बोलल्यावर कोणाची आठवण येते अर्शूला आईची काय आईची आठवण येते परत यायचं अर्शू सुट्टीला परीक्षा संपली की लगेच यायचं हा परीक्षा संपल्या खरं संपल्या की लगेच खोटं? यायचं खरोखर प्रॉमिस परीक्षा तुझी संपली की लगेच आपण यायचं म्हणजे तेव्हा मार्चला हा तेव्हा तुला जास्त सुट्टी असणार किती माहिती का 1.5 मंथ म्हणजे 1.5 मंथ सुट्टी असणार आहे तुला कळलं एन्जॉय किती माहिती आहे 45 डेज सुट्टी असणार आहे किती 45 डेज फक्त खूप असणार आहे 45 डे फक्त काय हा तसं का? करू नको पायानं पिशवीला फक्त का तिथे माशी आली आहे थांब जरा हातकणंगलेमध्ये अवंतिका वडापाव खूप फेमस आहे तर आम्ही तो वडा घेतलाय कसा आहे चांगला आहे आवडला अर्शू खाणार आहे जरा पण नाही खा मी आता झोपणार आहे ठीक आहे झोप पण प्रिशू झोपलेली आहे आम्ही वडापाव खाणार आणि निघणार आता जा मम्मीकडे जाऊ नाही लागे टुकरावानी करायला टुकरावानी करायला मम्मी शी असं घालायला म्हणायचं नाही अर्शू चुपचाप बस. टुकरावानी करायला चुपचाप बस नीट कर ना अर्शू पाय कसं बसलाय झोपू दिलं ही सर तर झोपू एवढी चांगली मला ब्लँकेट दिली आहे ना पाठीमागे मग ती झोपू दिलं झोप आता इकडे तिच्या अंगावर कुठं इकडे झोप इथं झोप हा झोप इथं झोप ती तिकडे झोपू दे हे बघ तू इथं झोप ना पुढं तू तिकडे झोप हे जेव्हा ती डोकं ठेव हे झोप
उगाच रडत आहेस तू आता? का रडत आहेस? अगं ते छोटं बाळ आहे ना, हाताला लागेल हं. घे रे काय रे तू काय घेणं झाली काय करत आहे सांगते तुला? तिचं ती शांत बसली ना. काय काय त्रास दिला? उगाच रडत आहेस उलटी करीन ना मी. बरं थांब, घेते थांब. काय प्रिशू ते? प्रिशू काय येते? पवन चक्की आहे. काय आहे बाळा? हा, फॅन नाही, पवन चक्की. ते फॅन सारखं दिसायलं ना, त्यामुळे ते फॅन म्हणत आहे. झोपला, गाढ झोपला तो एकदम. दादू झोप. हा फॅन आहे. फॅन आहे, फॅन आहे. हा बघितलं. बघितलं. 3:15 वाजलेत आणि आम्ही आता इकडे हायवेला जेवायला थांबलोय. मम्मीने डबा दिलेला आहे. मेथीची भाजी, चपाती आणि वांग्याची आणि वरण्याची आमटी दिली आहे. तर मस्तपैकी आम्ही आता जेवायला लागलोय. पोरांना पाठीमागच्या सीटवर बसवलंय. प्रिशूला थोडा मोबाईल लावून दिलाय आणि आरशूला नको झालं जेवण आणि तिला पण नको झालं. तर थोड्या वेळाने त्या दोघांना पण काहीतरी देईन मी खायला. कसं वाटेल? छान वाटेल ना जेवण. मम्मीने सकाळी सकाळी उठून हे सगळं आमच्यासाठी बनवून दिलं. दरवेळेला देतात. हा? दरवेळेला देतात. 5:10 झालेत आणि आरशूला भूक लागली आहे. तर तो तूप आणि भात खात आहे. मम्मीने त्याच्यासाठी सेपरेट डबा दिलेला आहे. त्याला तिखट नको आहे म्हणून. आणि तुम्ही काय खाल्लं? भाकरवडी. आम्हाला हे फोडून द्या ना, चकली. ही खूप छान लागते, बटर चकली, टेस्टी. हे काल मी स्टार बाजारमधून घेतलेलं आहे. थांब, देतात पप्पा, फोडू देत. आणि या पिशवीमध्ये सगळं आमचं खायचे पदार्थ आहेत. खाऊ. एक गाडी आमची खचाखच भरलेली आहे सगळी. चकल्या पण दिलेत मम्मीनं बनवून. त्या पाठीमागच ठेवलेल्या चकल्या, चिवडा, लाडू, करंजी, शंकरपाळी. मम्मीनं सगळं दिलेलं. इकडे थांबलोय आम्ही असं रोडला. अजून पण ऊन आहे. 5 वाजलेत खरं. द्या तिला एक त्यातली. हा, आई चांगली आहे. मग सेपरेट बनवून दिले. आई खूप प्रेम करते ना. होय. छान आहे प्रिशू. खा मग लवकर लवकर. जरा आवाज कमी करा रे. पूर्ण म्यूट करा. छान आहे प्रिशू. खा. मी चारू? मी चारू काय प्रिशा? ठीक आहे. सीट बेल्ट होता. पूर्ण कमी करा. बाबासोबत बोलायचं आहे. हा? पण आई बाबासोबत बोलायचं आहे. थांब, देते. थांब 2 मिनिट. थांब, देते. थांब रे. आता मी लगेच तुझ्या हातात देते. प्रिशू पण रडणार. तिला न सांगता देते. थांब, फोन लावूया आणि मग बोलतो. ठीक आहे? नको जा. आता पोहोचतोय आपण हैदराबाद मध्ये थोड्याच वेळात. किती वाजलेत आता? वाजले 9:45 वाजले. घरी अजून आमचा प्रवास चालू आहे. आम्ही 11:30 वाजता पोहोचलो हैदराबाद मध्ये आमच्या हॉटेल. पुरा तर खूप कंटाळले. काय झालं पेशूला? तुला कुठे जायचंय? सॉरी जायचंय. लावते. थांब, प्रिशू रडणार. ती पण रडते, तू पण रडते. काय झालं?
12:37 झालेले आहेत. आमचं जेवण वगैरे झालं आहे. मम्मीने टिफिन दिला होता. तर दुपारचं जेवण झाल्यानंतर जेवण आणि शिल्लक राहिलं होतं म्हणजे मम्मीने जास्तच दिलं होतं सकाळचं आणि संध्याकाळचं जेवण आम्हाला. तर आम्हाला पोचायलाच इथं किती वाजले? 12 वाजले ना? 11:30 वाजले आम्हाला पोचायला हॉटेलमध्ये. त्याच्यानंतर मग फ्रेशअप वगैरे होऊन जेवण वगैरे होईपर्यंत आता झालेत 12:37. इतका कंटाळा आलाय, अंग पण दुखायला लागलंय, पाय उघडलेत अक्षरशः. डोळे तर माझे चुटकू झाले, डोळ्याचे छोटे छोटे. आता खूप कंटाळा आलाय, कधी झोपायचं असं झालंय. आरशूला झोप म्हणते तर झोपत नाहीये आणि प्रिशू झोपणार आहे आता. ती दूध प्यायला गेली आहे. परत उद्या आम्हाला प्रवास करायचा आहे, छत्तीसगडला जायचं आहे. हैदराबाद ते छत्तीसगड असा प्रवास करायचा आहे. तर आजचा हा जो व्लॉग आहे तो मी आता इथेच एंड करते, कारण खूप दमलोय आम्ही आता. तर झोपायचं आहे. चला बाय बाय, गुड नाईट.